केमिकल प्रॉपर्टीज मध्ये आपण काय केलं, रिॲक्शन विथ नायट्रिक ॲसिड पाहिजे, त्यानंतर रिॲक्शन विथ ॲसिटाइल क्लोराईड पाहिजे, त्यानंतर रिॲक्शन आपण ज्या पद्धतीचा वापर करतो अल्कायलेशन पाहिजे. आता काय करतोय आपण, सलग 30 किंवा 40 मिनिटाचा व्हिडिओ आपल्याच्यानं पाहत असताना कंटाळा येतो, म्हणून आपण एक 10 ते 15 मिनिटाच्या आसपास व्हिडिओ तयार करतो. म्हणून थोडी लिंक लागत असताना मागचा भाग थोडा सांगावा लागतो. आता आपण पुढच्या सेक्शनला जाण्याच्या पूर्वी झालेल्या भागावरचे काही मी 2-3 क्वेश्चन्स तुम्हाला दाखवूया. ते व्यवस्थित क्वेश्चन्स लक्षात घ्या. या क्वेश्चन्समध्ये काय होतं की हा समजा हा C2H5NH2 आहे, हा C2H5NH2 याचे C6H5COCl आपण ॲसिटायलेशन पाहिलं, पण हा जो आहे हा बेन्झोइल क्लोराईड, हा जो आहे बेन्झोइल क्लोराईड बेन्झोइक ॲसिड पासून तयार झाला. ॲक्च्युअली हा ग्रुप जो आहे हा बेन्झीन, हा हायड्रोजन काढला तर हा C6H5, हा C डबल बॉन्ड OH. आपण ॲसिड पासून क्लोराईड कसे तयार करतो, OH काढतो आणि Cl टाकतो. मग त्याच प्रकारचा आज आधी सुरुवातीला मी प्रॅक्टिस सेशन टाकतोय, आजचा व्हिडिओ त्या पद्धतीचा आहे. मग OH ची जागा हा Cl घेतो, तसा हा बेन्झोइक ॲसिड पासून तयार झालेला हा बेन्झोइल क्लोराईड आहे. आणि हा भाग देत असताना प्रामुख्यानं हा ग्रुप लक्षात घ्या, फिनाइल ग्रुप आहे. हा ग्रुप फिनाइल, पण हा जो ग्रुप आहे हा बेन्झोइल ग्रुप आहे. आणि म्हणून रिॲक्शनच्या फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला आजच्या सुरुवातीच्या भागामध्ये हा पार्ट जो आहे हा डायरेक्टली सोडून नाही दाखवणार. हा भाग दाखवत असताना लक्षात घ्या, तुम्हाला हे प्रॅक्टिस क्वेश्चन्स देत आहे. आणि हे प्रॅक्टिस क्वेश्चन्स देत असताना एक दुसरा पार्ट, हा CH3 टेकन ट्वाइस NH प्लस C6H5 C डबल बॉन्ड O हा Cl. या भागाचं बेन्झोइलेशन केल्याच्या नंतर काय होईल, क्वेश्चन फॉर्मॅट तुमच्यासाठी प्रॅक्टिस क्वेश्चन असेल. हे क्वेश्चन्स जे आहेत तुम्ही ॲज इट इज सॉल्व्ह करायचे. त्यानंतर आपण कशामध्ये भाग केला होतो, आपण एक महत्त्वाची रिॲक्शन पाहिली होती. त्या रिॲक्शनमध्ये अल्कायलेशनचा भाग पाहिला. त्या रिॲक्शनमध्ये हा CH3 टेकन ट्वाइस NH प्लस हा CH3Cl, हाही एक भाग महत्वाचा. चौथा क्वेश्चन, CH3 टेकन थ्राइस NH प्लस C2H5Cl. हे मला लिहून पण देता आलं असतं, पण बोर्डवर सांगत असताना तुम्हाला लक्षात येईल रिॲक्शन कशा करायच्या. एक 4 एक्झाम्पल्स जे आहेत ते सुरुवातीला मी देतोय, तुम्ही स्टॉप करून नंतर पाहायचं आणि मग तुम्ही हा भाग सॉल्व्ह करायचा. हा झाला आजचा पहिला पार्ट. स्टॉप केल्याच्या नंतर तुम्हाला ॲज इट इज पाहायला मिळेल ते. आता आज आपण जे आहे याच्या पुढच्या रिॲक्शन फॉर्मॅटकडे जात असताना अमाइन्सचं स्ट्रक्चरल पार्ट जो आहे हा याचा वापर करत असताना प्रामुख्यानं काही रिॲक्शन्स ज्या आहेत ह्या महत्त्वाच्या आल्या. आणि ह्या रिॲक्शन्सच्या फॉर्मॅटमध्ये एक काही बेसिक गोष्टी होत्या. आणि या बेसिक याच्यामध्ये ज्याला आपण नायट्रस ॲसिडची जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन मी ॲरोमॅटिक अमाइन हा सेक्शन आपल्याला पाहावयाचा आहे, त्यामुळे मी मागे ठेवली होती. पण आज आपण तो एक भाग पाहूया. तुम्ही बेन्झीनची रिंग काढा, अथवा C6H5NH2 हा आहे फिनाइल अमाइन, अथवा याचं दुसरं नाव आहे ॲनिलीन, हा आहे ॲनिलीन. काय केलं आपण, याच्या ऐवजी तुम्ही ही बेन्झीनची रिंग दाखवू शकता, हा N हा H असाही दाखवू शकता. यामध्ये आपण NaNO2 आणि HCl जो आहे NaNO2 प्लस HCl आणि कोल्ड कंडिशन मध्ये 273 ते 278 केल्विन, म्हणजे आपण सांगितलं 0 ते 5 डिग्री सेल्सिअस. लिबरमन्स नायट्रोसो टेस्ट मध्ये ही रिॲक्शन म्हणजे NaNO2 प्लस HCl म्हणजे HNO2 सोबत होणारी रिॲक्शन आहे. या रिॲक्शन मध्ये प्रायमरी अमाइन अल्कोहोल सोबत नायट्रोजन गॅस इव्हॉल्व करतो. सेकंडरी अमाइन्स हा येलो ऑइली कलर नायट्रोसो कंपाऊंड तयार करतो. टर्शरी अमाइन हा रिॲक्शनमध्येच भाग घेत नाही. म्हणून जी टेस्ट लिबरमन्स टेस्ट ही डिस्टिंग्विश करण्यासाठी वापरली जाते, त्यामध्ये आज आपण ॲरोमॅटिक अमाइन घेतला. हा काय आहे, हा प्रायमरी अमाइन आहे. म्हणजे प्रायमरी अमाइन म्हणजे NH2 च्या जागेवर OH यायला पाहिजे. तर निश्चित स्वरूपामध्ये 2 टेम्परेचर असल्या कारणानं टेम्परेचरनुसार एक NH2 ची जागा जी आहे OH घेतली तर तो फिनॉल होतो.
फिनॉलच्या प्रिपरेशन मेथडमध्ये अगदी सिंपल पद्धतीने आपण ॲनिलीन पासून फिनॉल तयार करतो. पण आज आपल्याला जो तयार करायचा आहे हा C6H5 N ट्रिपल बॉन्ड N Cl प्लस आणि हा मायनस. मग हे व्हॅरिएशन का आलं बरं? हे व्हॅरिएशन आलं टेम्परेचरनुसार 273 आणि 278 केल्विन ह्या दरम्यान फिनॉल आणि हा कंपाऊंड. आता हा कोण आहे? जर सिंपल साध्या भाषेमध्ये मी जर त्याला नाव द्यायचं ठरवलं तर तो असतो डाय ॲझोनियम सॉल्ट. हे त्याचं साधं नाव आहे. आपण ग्रीक आणि लॅटिन भाषेचा वापर केमिस्ट्रीमध्ये खूप प्रमाणामध्ये करत असतो. जसं की आपण कार्बोनिल ग्रुप मधला नील म्हणजे ऑक्सिजन म्हणतो, तसं ॲझो हे जे नाव आलं हे आलं नायट्रोजनसाठी. डाय ॲझो का आलं? 2 नायट्रोजनसाठी. सॉल्ट का आला? जेव्हा सॉल्ट हा प्लस आणि मायनस अशा दोघांपासून तयार होतो त्यामुळे हा सॉल्ट आला. मग सिंपल भाषेमध्ये त्याला डायझोनियम सॉल्ट दिलं. तर समजा आपल्याला नाव द्यायचं झालं तर आपण त्याला नाव देणार की आता एक ज्या वेळेला रिएक्टंटचा हा आपण भाग देत असताना बेन्झीन डायॲझोनियम क्लोराईड हे त्याचं सिम्प्लिफाईड पार्ट असतो. आणि अशा पद्धतीचा जो भाग आहे हा आपण या रिएक्शन मध्ये तयार करतो. आता आपल्याला आज काय करायचंय? जुन्या म्हणजे गेल्या वर्षीच्या सिलेबस मध्ये कंपाऊंड्स कंटेनिंग नायट्रोजन या हेडिंग खाली नायट्रो अल्केनचा अभ्यास होता, डायझोनियम सॉल्टचा अभ्यास होता आणि अमाइन्सचा अभ्यास होता. यापैकी नायट्रो अल्केन कटला, डायझोनियम सॉल्ट हा अमाइन्स मध्ये दोनच रिएक्शनच्या फॉर्मॅट मध्ये आला. आणि मग यावरती रिएक्शन आता अमाइन्स चालू आहे, अमाइन्सची रिएक्शन तर अमाइन्सचा प्रॉडक्ट तयार झाला आणि त्याची रिएक्शन म्हणून मी कंटिन्यूशन मध्ये काय केलं तो आधी तयार केला. आता त्याची रिएक्शन दाखवते. मग त्या रिएक्शनचं वैशिष्ट्य आपण पाहूया. तुम्ही जर बेन्झीनच्या रिंगच्या स्वरूपामध्ये दाखवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही असं लिहायचंय हा N हा प्लस हा T बॉन्ड हा Cl हा मायनस. पहा याच्या दोन रिएक्शन्स मी एकाच वेळेला बोर्डवर लिहित आहे. ह्या बेन्झीनचा हा N ट्रिपल बॉन्ड N हा प्लस हा Cl मायनस. दोन रिएक्शन्स फक्त महत्त्वाच्या आहेत ना. या रिएक्शनचा वापर करत असताना एरोमॅटिक सोबतच होता. आणि हा जो दुसरा आहे आता ज्या रिएक्शन मध्ये लक्षात घ्या कोणासोबत रिएक्शन मध्ये हा दुसरा जो आहे हा आहे फिनॉल. फिनॉलचं वैशिष्ट्य काय? हा हायड्रोजन कुठून आला? हा कार्बनच्या रिंगला जोडलेला होता, बेन्झीनच्या रिंगला जोडलेला होता. हा फिनॉल आणि ज्याच्यापासून हा तयार केला याच्या सोबत पण याची रिएक्शन होते अशा पद्धतीची. आणि अतिशय सिंपल भागामध्ये लक्षात ठेवा या रिएक्शन मध्ये असणारा हा जो पार्ट आहे HCl हा HCl जो आहे हा निघून जातो आणि रिएक्शन मध्ये अलॉंग विथ पोलरायझेशन निघून जातं आणि तयार होणारा जो कंपाऊंड आहे एक पार्ट लक्षात घ्या. रिएक्शनला पुढे पूर्ण जागा आपल्याला मिळणार नाही म्हणून सांगतोय मी. तर हा Cl आणि हा H जो निघून गेला आता हा जो आहे हा भाग जोडला जातो. हा जो भाग आहे हा जोडला जातो. आणि हे जोडत असताना इकडे एक बेन्झीनची रिंग आहे तिकडे एक बेन्झीनची रिंग आहे. ह्या दोन्ही भाग जोडत असताना हा डायॲझो का डायॲझो दोन नायट्रोजन असल्या कारणानं आणि दोन बेन्झीनचा हा मोठा पार्ट जोडला जातोय. आणि म्हणून या रिएक्शनला एक महत्त्वाची रिएक्शन म्हटलं जातं कपलिंग रिएक्शन. कपल म्हणजे जोडण्याची जी क्रिया आहे आणि या माध्यमातून आपण कपलिंग म्हणजे जोडण्याचं काम जे आहे हे या रिएक्शन मध्ये करतो. म्हणून ॲनिलीन हा एरोमॅटिक अमाइन जो आहे हा एरोमॅटिक अमाइन आपण रिएक्शनच्या फॉर्मॅट मध्ये एक महत्त्वपूर्ण रिएक्शन देतो आणि त्या रिएक्शनचं नाव आहे कपलिंग रिएक्शन. आता डायॲझो डाईज जे आहे याला डाईज DYES डाईज म्हणजे रंगाच्या वेगवेगळ्या शेड्स ज्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने या डायॲझो डाईजचा वापर केला जातो आणि हा आहे ॲनिलीनचा पार्ट. आता आपण याच भागाबद्दल आपण पुढे जाण्याच्या पूर्वी लक्षात घ्या ॲनिलीन हा कोण आहे याच्याविषयी थोडंसं आपण माहिती घेऊया. ॲनिलीन बद्दल माहिती देत असताना ॲनिलीन हा एक एरोमॅटिक अमाइन आहे. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. इथे एक भाग मी छोट्या स्वरूपात दाखवतो. समजा ही बेन्झीनची रिंग आहे हा NH2 आहे, ही बेन्झीनची रिंग आहे हा CH2 आहे हा NH2 आहे. मी नॉमेनक्लेचर मध्ये तसं स्पष्ट केलेलं आहे तरी एक लक्षात घ्या हा एरोमॅटिक अमाइन आहे हा ॲलिफॅटिक अमाइन आहे.
मग ॲरोमॅटिक अमाइन्स मध्ये आपण काय म्हणतो, कुठलाही ॲरोमा या शब्दाचा अर्थ होतो विशिष्ट प्रकारचा फ्रॅग्रन्स अथवा स्मेल जो असतो, ओडर जो असतो, वास जो असतो, त्याला ॲरोमा असं म्हणायचं. आणि ॲरोमा म्हणजे बेन्झीन तयार कसा झाला, ज्या शास्त्रज्ञांना आपल्याला 6 कार्बन जे आहेत सरळ रेषेमध्ये असल्या कारणानं त्याला जोडल्या जात नव्हतं, मग त्याच्या स्वप्नामध्ये जेव्हा तो साप आला आणि त्या सापानं त्याच्या मागे लागलेल्या एका माणसामुळे त्यानं शेपटी आपल्या तोंडात घेतली, तसं 6 कार्बन ची एक रिंग तयार करण्यात आली आणि बेन्झीन दिला. कोलटार वायू डिस्टिलेशन पासून हा बेन्झीन जेव्हा आला तेव्हा ॲरोमॅटिक कंपाऊंडच्या या भागामध्ये, जर ॲरोमॅटिक मध्ये इथे मी वैशिष्ट्यपूर्ण भाग हा या पद्धतीने दाखवतोय, हे 6 कार्बन या पद्धतीने जोडल्या जात असताना हे झालं त्याचं सॅच्युरेशन. पण ज्या वेळेला बेन्झीनची निर्मिती झाली त्यावेळेला त्याला प्रत्येक भागाला एक असा हा हायड्रोजन देण्यात आला. हा हायड्रोजन देण्यात आल्याच्या नंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीनुसार कॅटॅनेशन प्रॉपर्टीनुसार हा सायक्लिक कंपाऊंड तयार झाला. परंतु व्हॅलन्सी ऑफ द कार्बन ही सॅटिस्फाय होत नव्हती आणि म्हणून व्हॅलन्सी सॅटिस्फाय करत असताना आणि सॅच्युरेशन नावाचा एक खूप महत्त्वाचा कन्सेप्ट अस्तित्वात आला. लक्षात घ्या, हा डबल बॉन्ड आणि अल्टरनेट आहे बघा, हा डबल बॉन्ड आहे, हा सिंगल बॉन्ड आहे, हा डबल बॉन्ड आहे, हा सिंगल बॉन्ड आहे, हा डबल बॉन्ड आहे, हा सिंगल बॉन्ड आहे. आणि आता जर तुम्ही कुठलाही कार्बन घेतला तर तो तुम्हाला 4 व्हॅलन्सी वालाच दिसेल. आणि ज्या वेळेला हा हायड्रोजन जो आहे, काल मला वाटतं एका लेक्चर मध्ये आपण सांगितलं, थॅलामाइड रिएक्शन मध्ये थॅलिक ऍसिड होता, बेन्झीनची रिंग दिसायला लागली, पण ॲरोमॅटिक अमाइन्स आपण प्रिपेअर करू शकलो नाही. याचं कारण काय आहे, तर बेन्झीन मध्ये हा जो हायड्रोजन आहे हा डिस्प्लेस होतो, रिप्लेस होतो, सबस्टिट्यूट होतो. तो होत असताना तो पॉझिटिव्ह असल्यानं तो इलेक्ट्रोफाइल आहे असं सांगितलं आपण. इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिसला आपण इलेक्ट्रोफाइल असं नाव दिलं. आणि म्हणून बेन्झीनच्या रिएक्शन्स हा कुठल्या फेवर करतो, तो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. थॅलामाइड रिएक्शन मध्ये काय होतं, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. जो अल्काइल हॅलाइड तुम्ही वापरता, हा अल्काइल हॅलाइडचं वैशिष्ट्य, हा आणखी आज एक खूप महत्त्वाचा भाग आपण सांगूया. या दोघांमध्ये काय झालं की हा आर ग्रुप जो आहे, मी असं सांगितलं होतं तुम्हाला की जेव्हा एक सिंगल इलेक्ट्रॉन बॉन्ड असतो आणि त्यामध्ये इलेक्ट्रॉनची मोबिलिटी होते, ट्रान्सफर होतं, मूव्हमेंट होते, अशा इफेक्टला आपण इंडक्टिव्ह इफेक्ट असं नाव दिलं. इंडक्टिव्ह इफेक्ट हा 2 प्रकारचा असतो, एक प्लस असतो आणि एक मायनस असतो. ज्याने इलेक्ट्रॉन ढकलले, ज्याला गरज नाहीये, समजा अल्काइल ग्रुप, तो प्लस इफेक्ट दाखवतो. इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम जो असतो, जो इलेक्ट्रॉन ओढतो, तो निगेटिव्ह इफेक्ट दाखवतो. आणि मग काय होतं, अशा सिच्युएशन मध्ये बॉन्ड फिशन, द ब्रेकिंग ऑफ बॉन्ड इज नोन एज अ बॉन्ड फिशन. बॉन्ड फिशन हे 2 पद्धतीचं असतं, एक होमोलायटिक आणि एक हेटेरोलायटिक. याच्याविषयी आपण नंतर चर्चा करूया, पण आता सध्या बघा, बॉन्ड फिशन मध्ये ती इलेक्ट्रॉनची पेअर ही x कडे जाते आणि x कडे गेल्यामुळे x वर निगेटिव्ह चार्ज होतो, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो. कुठल्या इफेक्ट मुळे झाला, प्लस हा इफेक्ट मुळे झाला. आणि ह्या इंडक्टिव्ह इफेक्ट मुळे न्यूक्लिओफाइल जनरेट झाला. म्हणून अल्काइल हॅलाइड जो आहे हा न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन देतो. अल्काइल ग्रुपचं नेचर ढकलायचं. विरुद्ध या ऐवजी ज्या वेळेला ही बेन्झीनची रिंग आहे, हे बॉन्ड असे दाखवतो, हा X, तर थॅलामाइड रिएक्शन मध्ये हा X बाहेर गेल्याशिवाय हा R इकडे येऊ शकत नाही. बेन्झीनच्या रिंगला जेव्हा तो जोडलेला असतो, अशा वेळेला बेन्झीनच्या रिंगचं वैशिष्ट्य असतं की बेन्झीनची रिंग इलेक्ट्रॉन देतच नाही, तर ती उलट इलेक्ट्रॉन ओढत असते. आणि अशा वेळेला तुम्ही X बाहेर निघू शकत नाही. X बाहेर निघाला नाही म्हणजे न्यूक्लिओफाइल जनरेट होणार नाही. आणि न्यूक्लिओफाइल जर जनरेट झाला नाही तर तो न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन देऊ शकणार नाही. आणि अशा परिस्थितीमुळं न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ॲरोमॅटिक कंपाऊंड्स फेवर करत नाहीत, म्हणून इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ते फेवर करतात. आता प्रश्न उरला, तर त्याचं उत्तर इथे येणार आहे. आता हा इलेक्ट्रॉन का देत नाही तेच मला सांगायचं आहे. कार्बनला, बेन्झीनच्या रिंगच्या कार्बनला डायरेक्ट NH2 जोडलेला असेल तर त्याला ॲरोमॅटिक अमाइन्स असं म्हणायचं. आणि जर तो डायरेक्ट न जोडता मध्ये एखादा कार्बन असेल तर तो ॲलिफॅटिक अमाइन्स आहे. हा दोघांमधला फरक लक्षात घ्या. आता मी सांगतोय, व्यवस्थित आणि काळजीपूर्वक लक्ष द्या. आणि सॅच्युरेशन मध्ये डबल बॉन्ड आला म्हणजे पहिला सिग्मा, दुसरा पाय बॉन्ड. सिग्मा बॉन्ड खूप वेळेला रिपीट करतो मी, सिग्मा बॉन्ड हा ऍक्सियल ओव्हरलॅप मध्ये तयार झाला, पाय बॉन्ड हा साइड वाईज ओव्हरलॅप मध्ये तयार झाला.
पाय बॉन्ड हा वीक असतो आणि आता बॉन्ड तुटत असताना हा इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवला. परवाला मी डबल किंवा ट्रिपल बॉन्ड मध्ये बॉन्ड तुटत असताना हा असा याला दाखवला होता, आठवतं का? याला आपण इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट असं नाव दिलं. हा इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट लक्षात घ्या. आणि हा कसा असतो? हा टेम्पररी असतो. हा कुठं पाहायला मिळतो? डबल अथवा ट्रिपल बॉन्ड मध्येच पाहायला मिळतो. जसा हा सिंगल बॉन्ड मध्ये असतो तसा हा डबल आणि ट्रिपल बॉन्ड मध्ये असतो. तसा इंडक्टिव्ह इफेक्ट आता तुम्हाला काळजीपूर्वक लक्ष द्यावयाचं आहे. आणि पहा हा इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवत असताना हा बाणाचं टोक, माझा हा बॉन्ड तुटणार आहे, बाणाचं टोक जिकडे असेल त्याला निगेटिव्ह येणार, हा पॉझिटिव्ह असेल. पण या परिस्थितीमध्ये हा जो बॉन्ड आहे थोडंसं व्यवस्थित आणि काळजीपूर्वक लक्ष द्या. हा जो बॉन्ड आहे हा तुटला तर हा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह, दोन इलेक्ट्रॉन होते ना, या कारणाने मिळाले, त्याला काहीच मिळालं नाही. मग तसाच हा जो बॉन्ड आहे हा या पद्धतीने, मग हा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह. आता मी बॉन्ड तोडण्याच्या ऐवजी काय करतोय, मला एक अतिशय छान उदाहरण इथे दाखवतोय, मी इथे खाली दाखवतो. त्यानंतर हा बॉन्ड तुटतो, हा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह. लक्ष द्या. आता इथे बॉन्ड होता, हा बॉन्ड तुटला. आता मी असं स्ट्रक्चर दाखवतोय. हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह कधी आले माहितीये का? कन्फ्यूज करू नका, बॉन्ड तुटल्यावर आले. मग आता बॉन्डची अरेंजमेंट लक्षात घ्या. मी बॉन्डची अरेंजमेंट वाटल्यास इथे दाखवतो. तुम्हाला ऐन वेळेला लक्षात येणार नाही. हे तीन बॉन्ड असे येतात, ठीक आहे. आता बॉन्ड तोडून दाखवतो. हा बॉन्ड तुटला, हा बॉन्ड तुटला, हा बॉन्ड तुटला, ठीक आहे. आता जेव्हा बॉन्ड तुटतो तेव्हा एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह येतो. आता उलट जर तुम्ही एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह जोडला तर तुमचा एक बॉन्ड तयार होईल. आता पाहिजेच दाखवत्या, हा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह जोडला, हा बॉन्ड तयार झाला. हा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह तयार झाला, हा बॉन्ड तयार झाला. हा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह, हा बॉन्ड तयार झाला. आताचे साधारण विद्यार्थी त्याला लक्षातच आलं नाही काय बाहेर, पण आता मी नवीन स्ट्रक्चर दाखवतो. हा बॉन्ड बघा इथे, हा बॉन्ड पहा इथे, हा बॉन्ड पहा इथे. आता मला सांगा स्ट्रक्चर क्रमांक 1 आणि स्ट्रक्चर क्रमांक 2 सारखे आहेत का? नाहीत. का नाही? डबल बॉन्डची अरेंजमेंट पहा. म्हणजे तुम्हाला बॉन्ड तोडता तोडता एक लक्षात आलं की डबल बॉन्ड जो आहे हा बदलायला लागलाय. पण हे जे आहे हा इकडे जाऊ शकतो, तो इकडे येऊ शकतो. डबल बॉन्ड असणाऱ्या कंपाऊंड्स मध्येच प्रामुख्याने हा इफेक्ट पाहायला मिळतो. आणि अतिशय महत्त्वाचा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या मेकॅनिझमचा हा पॉइंट, याला रेझोनन्स असं म्हणायचं. हा रेझोनन्स कुठं असतो? डबल आणि ट्रिपल बॉन्ड मध्येच असतो, प्रामुख्याने लक्षात ठेवा. आता रेझोनन्स मध्ये तुम्हाला काय लक्षात आले बघा ना, इलेक्ट्रॉनची पेअर काय व्हायली? फिरत चालली. इलेक्ट्रॉनची पेअर फिरायली. मग मला एक सांगा, जर इलेक्ट्रॉनची पेअर जर बेन्झीनच्या रिंगमध्ये अशी फिरत असेल तर बेन्झीन ही इलेक्ट्रॉनची पेअर दुसऱ्याला देईल का? अजिबात देणार नाही. म्हणून इथे काय दाखवलं बघा, हा दुसऱ्याचा इलेक्ट्रॉन ओढतो. म्हणून बेन्झीन न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन का देत नाही? अतिशय महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह पॉइंट आहे. बेन्झीन न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन का देत नाही? त्याचं कारण आहे रेझोनन्स इफेक्टमुळं हे दोन स्ट्रक्चर, याला रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स असं म्हणायचं. आणि म्हणून बेन्झीन जो आहे हा न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन हा देत नाही. आजच्या सेक्शन मध्ये आपल्याला एरोमॅटिक अमाइन्सचा इंट्रोडक्शनचा जो भाग आहे हा एक्सप्लेन केला. आणि आता आपण पुढच्या सेक्शन मध्ये याच्यावर असं कुठलाही भाग आला, मला इथे दोन शब्द दिलेत पहा, होमोलायटिक आणि हेटेरोलायटिक बॉन्ड फिशन, याच्याविषयी जे आहे हे आपण पुढच्या सेक्शन मध्ये अभ्यास करूया. व्यवस्थित थोडा व्हिडिओ दोनदा पहा, कारण हा मेकॅनिझम बरेच जण सुरुवातीच्या काळात शिकवत नाहीत. याचं कारण असं आहे की हा डोक्याच्या वरून जातो असं वाटतं, पण याच्या इतका सोपा भाग कुठलाच नाही. रेझोनन्स, रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स मेकॅनिझम मध्ये कधीही नेहमीच प्रश्न विचारला जातात. त्याचा हा पॉइंट व्यवस्थित काळजीपूर्वक पाहू.